धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट महामार्गाचे प्रलंबित काम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमाची झाडे लावून आंदोलन करण्यात आले असून जुन्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांच्या नावावरती दलाली करणाऱ्या नेत्यांविरुद्ध प्रशासनाच्या वतीने कारवाई करावी आणि तात्काळ रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की आमच्या मागणी मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। आमची मागणी मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग ते अक्कलकोट राष्ट्रीय महामार्ग जे आहे क्रमांक 65 येथील जे आहे कशी दयनीय अवस्था या राष्ट्रीय महामार्गाची झाली आपण पाहू शकता। एकंदरीत पूर्णतः जी रस्ता आहे रस्त्याची पूर्ण चाळण झालेली आहे। या ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी दयनीय अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। मोठमोठे खड्डे पडत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे या ठिकाणी अपघाताचे प्रमाण जे आहे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। म्हणूनच या ठिकाणी जे आहे आज रिपब्लिकन पार्टीच्या वतीने या ठिकाणी आज जे आहे बेशरम लावून या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। काय त्यांच्या प्रामुख्याने मागणी आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा एकंदरीत काय तुमच्या प्रामुख्याने मागणी आहे? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखा नळदुर्ग शाखेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हा जो नळदुर्ग अक्कलकोट रस्ता खराब झालेला आहे तो त्वरित शासनाने डागडुजी करून त्याचा रस्ता पुनर्वित करावा या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी शासनाचा बेशरम आणि कडुलिंबाची झाडं लावून या ठिकाणी निषेध करत आहोत। कारण वेळोवेळी शासनाला या संदर्भामध्ये अनेक वेळेस आम्ही निवेदन आंदोलन केलेले आहेत, परंतु शासनाचं लक्ष वेधण्यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह हा नॅशनल हायवेला योजना राबवत आहेत, परंतु दुर्लक्षित भागाकडे या रस्त्याकडं शासनाचं प्रशासनाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे। आणि म्हणून या कामी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं शहर शाखेच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी बेशरमाचा निषेध लावून संबंधित प्रश्नाचा या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत आणि शासनाला अल्टिमेट देत आहोत। येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये हा रस्ता जर सुरळीत नाही झाला तर संबंधित ऑफिसच्या जो अधिकारी आहे त्याच्या तोंडाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं काळं फासण्यात येईल। काय परिस्थिती आहे रोडची? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नळदुर्ग शहर शाखेच्या वतीने नळदुर्ग अक्कलकोट रस्त्याचं काम दुरुस्त करावं म्हणून एक आंदोलन छेडण्यात येत आहे। माननीय कलेक्टर साहेबांना इथले पदाधिकारी असतील त्यांचे प्रशासकीय अधिकारी असतील दिशाभूल करत आहेत। पण कुठलंही निवेदन केलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की न्यायप्रतिष्ठा आहे, न्यायप्रतिष्ठा हा विषय न्यायप्रतिष्ठा नसून आमची मागणी आहे की हा रस्ता आमचा वर्षानुवर्षीचा जुना रस्ता होता तो तर रिपेअरिंग करून द्यावा। आज 10वी आणि 12वीच्या परीक्षा चालू आहेत, याच महिन्यामध्ये चालू होत्या। हजारो विद्यार्थी नळदुर्ग जळकोट आणि अंदूर या ठिकाणी याच रस्त्यांनी परीक्षेला जात आहेत। अपघात होण्याचे खूप चान्स जास्त आहेत, बरेचसे अपघात या अगोदर पण झालेले आहेत। तरी माननीय प्रशासनाने जिल्हाधिकारी साहेबांनी वैयक्तिक लक्ष घालून त्यांच्या हलक्या कानाच्या अधिकाऱ्याचं न ऐकता स्वतः त्यांनी लक्ष घालून रस्त्याची पाहणी करावी आणि हा रस्ता शेतकऱ्यावर अन्याय न करता जो जुना रस्ता आहे तो रिपेअर करावा आणि आम्हाला इथल्या लोकांना न्याय द्यावा। अन्यथा याच्या पुढचे आंदोलन RPIचे आंदोलन कशा असतात, माननीय रामदास आठवले साहेबांचे आंदोलन कशा असतात हे आम्ही प्रशासनाला दाखवून देऊ। एवढंच मी बोलतो, प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन हा रस्ता करावा, अन्यथा आठवले साहेबांच्या आदेशानुसार जो आदेश येईल त्या पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असं आम्ही नळदुर्ग शाखेच्या वतीने रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जे आहे वारंवार आंदोलन यापूर्वीही तुम्ही केला होता, त्यानंतर प्रशासनाला कुठेतरी जाग आली। यानंतर आता भूमिका का असणार आहे? काही संबंधित विभागाचे काही लोक, काही शेतकरी असतील, काही दलाल असतील त्याला विरोध करतात, याकडे कसं पाहताय? या ठिकाणी आम्ही आत्ता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं एक उत्तर देतो। गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आम्ही या ठिकाणी या परिसरातील विद्यार्थ्याची तारेवरची कसरत होत आहे। या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी नॅशनल हायवे नळदुर्ग ते अक्कलकोट रस्त्यावरती अनेक अपघात घडलेले आहेत, परंतु आम्ही ह्या प्रशासनाला एवढा जाब विचारतो हा रस्ता चालू करावा, नाहीतर आम्ही इथं या रस्त्यावरती आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही। कारण का या ठिकाणी ग्रामीण भागातील परिसरातील या विद्यार्थी अनेक जण या वर्दळीचा रस्ता असल्यामुळं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी रस्त्याची गरज आहे आणि आमच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्याची आणि सर्व नागरिकाची
सुविधा व्हावी या उद्देशानं आम्ही या ठिकाणी परत एकदा आंदोलन करणार आहोत आणि शासनाला जागे प्रशासनाला करणार काय आहोत. आवाहन करणार आहात? तर प्रशासनाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो, एकीकडे तुम्ही लाखो हजारो रुपये खर्च करून रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रम राबवत आहात, अभियान राबवत आहात, परंतु आमचा सर्वच सरकार असं म्हणायला काही हरकत नाही, ते झाडे लावून या ठिकाणी सर्वप्रथम मी त्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आहे. आणि प्रशासनाला या ठिकाणी पक्षाच्या वतीनं माझं आव्हान आहे, जर आपण आमची मागणी जर गांभीर्याने नाही घेतलात, आमच्या भावनेचं अशी तुम्ही खेळू नका, कारण यापुढील आंदोलन आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या स्टाईलनं आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाला धारेवर धरू. राष्ट्रीय महामार्ग जे आहे नळदुर्ग आणि अक्कलकोट रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यानंतर रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून जे आहे लवकरात लवकर आहे त्या रस्त्यावरती दुरुस्त करून घ्यावा अशी मागणी जी आहे जोर धरत आहे. म्हणून या ठिकाणी प्रशासन जर पाहायला गेलं तर कुठेतरी झोपीचं सोंग येताना पाहायला मिळतं आहे. अनेक या राष्ट्रीय महामार्गावरती जी सध्या अर्धवट काम झालेलं आहे, या कामामुळे अनेक लोकांचं या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे. लवकरात लवकर काम करावं अशी मागणी जी आहे रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून केली. आता कितपत सरकारला जाग येणार हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ सतीश राठोडसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव.